मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले। मराठा आंदोलनाचे प्रमुख चेहरे मनोज जरांगे पाटील यांनी उपसमितीवर थेट हल्लाबोल करत समिती बरखास्त करण्याची मागणी धाराशिवमध्ये केली। तर सरकारकडून सर्व प्रक्रिया सुरू असल्याचा दावा समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे। मराठा आरक्षणाच्या लढ्याला आता राजकीय रंग अधिक चढू लागला। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं उपसमिती स्थापन केली खरी, पण आता त्याच उपसमितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। मराठा आरक्षणासाठी गेल्या 2 वर्षापासून राज्यभरात मोठं आंदोलन उभं राहिलं। विशेषतः जालना जिल्ह्यातील आंदोलनानंतर हा मुद्दा राज्याच्या केंद्रस्थानी आला। त्यानंतर सरकारनं मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि आरक्षणाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी उपसमिती स्थापन केली। मात्र वेळोवेळी आंदोलनकर्त्यांकडून सरकारवर विलंबाचा आरोप होत राहिला। आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट निर्णय न झाल्यानं असंतोष वाढत गेला आणि आता त्याचाच परिणाम म्हणून उपसमितीवर थेट निशाणा साधला जातोय। मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा, मराठा कुणबींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा, उपसमितीच्या अध्यक्षांना मराठ्यांचे प्रश्न सोडवायला वेळच नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। विकृत विचार असणाऱ्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन भेटायचं आणि त्यांना मराठ्यात झुंज लावायची, याच्यासाठी उपसमिती नसते। ही उपसमितीची बैठक मराठवाड्यात घ्या, तिथं वेळ नाही, पण विकृत विचारांच्या लोकांना बोलवायचं आणि त्यांना विशेष निमंत्रण देऊन त्यांच्या संग गप्पा मारायच्या, पण मराठ्यांचं काम करायचं नाही। मी नाही सहन करू शकत। गरिबांना आशा आहे उपसमिती काम करेल म्हणून, गरिबाला आशा आहे की आम्ही काम करूत म्हणून, मी समाजाचे प्रश्न सोडवल ही समाजाला आशा आहे आणि सोडत नसतील तर मी नाही का बसू शकत। खूप मोठं आंदोलन उभा राहणार। जरांगे पाटील यांनी केवळ उपसमितीवर टीका केली नाही, तर थेट स्वतंत्र मंत्रालय मागणी करत सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे हा संघर्ष केवळ प्रशासनिक न राहता आता राजकीय पातळीवरही चांगलाच रंग घेतोय। या टीकेला उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर देत जरांगे पाटील यांना काही गैरसमज असतील तर ते दूर करू असं म्हटलंय। उपसमिती काय काम करते आहे याचा अहवाल जरांगेंना पाठवला। सर्व कार्यवाही सुरू आहे अशी भूमिका विखे पाटील यांनी घेतली आहे। मनोज जरांगे पाटलांचं मला वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये काय माहिती गैरसमज असतील। ते अध्यक्षपद मी राहिलंच पाहिजे काही नाही आहे, म्हणजे काही कमी काय अध्यक्षपदासाठी फार आश्वस्त आहोत असं काही नाही आहे। जे काम त्या समितीच्या माध्यमातून सुरू आहे त्याची वस्तुनिष्ठ माहिती मला वाटतं गेल्या आठवड्यात जरांगे पाटलांना अहवाल पाठवला आहे मी, की उपसमिती काय सगळ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत न गेल्यामुळे सुद्धा गैरसमजीतून त्यांनी काही केलं असेल। आम्ही त्यांना पाठवली सगळी कार्यवाही काय होते, काय सुरू आहे, कशा पद्धतीने सुरू आहे। स्वतंत्र कुणबी मराठा समिती स्थापन करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट करत सरकारकडून काम सुरू असल्याचा दावा विखे पाटील यांनी केला। मराठा आरक्षणाचा प्रश्न आता केवळ आश्वासनांपुरता राहिलेला नाही, तर तो थेट राजकीय अस्तित्वाचा प्रश्न होत चाललाय। जरांगे पाटील यांचा आक्रमक पवित्रा आणि सरकारचं बचावात्मक उत्तर यामुळे येत्या काळात हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार की राजकीय संघर्ष अधिक पेटणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन जिरे, पुढारी न्यूज, संभाजीनगर।